नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक हृदयस्पर्शी आणि खास मराठी कथा सांगणार आहे. माझं नाव हेमंत आहे आणि मी मुंबईच्या गर्दीत वाढलेला एक साधा मुलगा आहे. माझं वय आता 25 वर्षांचं आहे आणि मी मुंबईतच माझ्या कुटुंबासोबत राहतो. माझ्या घरी मी, माझी आई आणि माझे बाबा असे तिघेच असतो. अजून माझं लग्न झालेलं नाही, पण त्याची तयारी मात्र घरात जोरात सुरू आहे. मुंबईच्या या धावपळीच्या शहरात मी एका छोट्या कंपनीत नोकरी करतो आणि माझं आयुष्य साधारण सुखात चाललं आहे. माझे आई बाबा माझ्यासाठी सध्या मुलगी शोधण्यात व्यस्त आहेत. त्यांना वाटतं आता माझं वय लग्नाचं झालं आहे आणि त्यांच्या मनात मला सेटल झालेलं पाहण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे आमच्या घरी रविवारचा दिवस म्हणजे मुली पाहण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. गेले काही महिने आम्ही 4-5 मुलींच्या कुटुंबांना भेटलो, पण प्रत्येक वेळी काहीतरी कमी वाटत होतं. मला माझ्या मनातली एक खास कल्पना होती. मला माझी बायको अशी हवी होती, जी अंगाने थोडी भरलेली, सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आणि आकर्षक असावी. माझ्या स्वप्नातली ती व्यक्ती मला रोजच्या आयुष्यात साथ देईल आणि आमचं नातं एकमेकांना समजून घेणारं असेल असं मला वाटायचं. पण ज्या मुली भेटल्या त्या माझ्या या कल्पनेला कुठेतरी कमी पडत होत्या. प्रत्येक भेटीनंतर मी आणि माझे आईबाबा बसून चर्चा करायचो. आईला वाटायचं की मुलगी शिकलेली आणि घर सांभाळणारी असावी, तर बाबांना तिचं कुटुंब आणि तिची प्रकृती याची काळजी होती. पण माझं मन काही वेगळंच म्हणायचं. मला तिच्यात एक वेगळीच उमेद आणि आपुलकी हवी होती, जी मला अजून कोणातच दिसली नव्हती. दर रविवारी सकाळी उठून तयार होणं, नवीन कुटुंबाला भेटणं आणि मग परत घरी येऊन विचार करणं, हा एक नवा अनुभव होता. कधीकधी मला वाटायचं की खरंच माझ्या मनासारखी मुलगी मला मिळेल का? पण तरीही मी हार मानली नाही. माझ्या आईबाबांचा उत्साह आणि माझी स्वप्न यामुळे मी प्रत्येक भेटीत नव्या आशेने जायचो. ही कथा पुढे कशी वळण घेते ते मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे. मी रोज सकाळी 7 वाजता घरातून ऑफिसला जायला निघायचो. आमच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर बस स्टॉप होता, जिथून मला रोजची बस मिळायची. त्या बसने ऑफिसला पोचायला मला साधारण पाऊण तास लागायचा. मुंबईच्या या धावपळीच्या शहरात सकाळचा हा प्रवास माझ्या दिनक्रमाचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. रोज तेच रस्ते, तेच वाहनांचे आवाज आणि तीच माणसं, पण तरीही काहीतरी नवं घडतंय असं वाटायचं. त्याच बसच्या प्रवासात मला एक व्यक्ती नेहमीच दिसायची, एक महिला, जी माझ्या नजरेत खूपच खास होती. ती महिला रोज त्या बसने प्रवास करायची आणि तिचं दिसणं मला थक्क करून जायचं. ती खूपच सुंदर होती, माझ्या मनातल्या स्वप्नातल्या जोडीदारासारखीच. तिचं वय बहुतेक 23 ते 24 वर्षांचं असावं आणि तिची उंची साधारण 5 फूट 6 इंच असेल. तिची अंगकाठी आकर्षक होती, सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आणि संतुलित. तिची साडी नेहमीच तिच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसायची आणि ती घालायची ती साडी तिच्या सौंदर्याला आणखीन उठाव द्यायची. तिचे केस मोकळे सोडलेले असायचे आणि ती चालायची तेव्हा एक वेगळीच लय दिसायची. मी बसमध्ये चढल्यानंतर 2 स्टॉप सोडून ती पुढच्या स्टॉपवर बस पकडायची. तिथून ती थेट महिलांसाठी राखीव जागेकडे जायची आणि तिथे उभी राहायची. मला तिच्याकडे पाहताना एक वेगळीच उत्सुकता वाटायची, पण मी नेहमीच थोडं अंतर ठेवायचो. मी महिलांच्या जागेच्या मागे 1-2 जागा सोडून बसायचो, जिथून मला तिची एक झलक मिळायची. तिच्या चेहऱ्यावर एक शांतता असायची आणि ती बसच्या खिडकीतून बाहेर पाहत असताना मला तिच्या डोळ्यात काहीतरी खोल विचार दिसायचे. हा रोजचा प्रवास माझ्यासाठी एक नवा अनुभव बनत गेला. तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या साध्या वागण्याने मला आकर्षित केलं. कधी ती हलकेच हसायची, तर कधी तिच्या हातातलं पुस्तक वाचताना हरवून जायची. मला वाटायचं तिच्याशी बोलावं, पण मुंबईच्या या गर्दीत आणि अनोळखीपणात मी कधी धाडस करू शकलो नाही. तरीही ती बस माझ्यासाठी रोजचं एक सुंदर स्वप्न बनून राहिली होती. हळूहळू माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळीच जिज्ञासा निर्माण झाली आणि त्या प्रवासातून मला एक नवं प्रेरणास्थान मिळालं. ती बसमध्ये आली की माझी नजर आपोआप तिच्याकडे वळायची. माझ्या आसपास सगळं अस्पष्ट व्हायचं आणि तीच फक्त माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसायची. ती बऱ्याचदा उभीच राहून प्रवास करायची, कारण सकाळच्या वेळी बसमध्ये खूपच गर्दी असायची. तिला असं उभं पाहिलं की माझ्या मनात विचार यायचा, आपली जागा तिला द्यावी का? पण प्रत्येक वेळी हा विचार मनात येऊनही मी घाबरायचो. तिला बोलण्याचं धाडस माझ्यात कधीच जमत नव्हतं. माझं लक्ष तिच्यावरच स्थिर व्हायचं, तिच्या सुंदर चेहऱ्यावर, तिच्या साडीच्या नीटनेटकेपणावर आणि तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वावर. कधीतरी मला वाटायचं की मी खूपच पाहतोय का, पण तिचं सौंदर्य मला खिळवून ठेवायचं. असे काही दिवस गेले. मी तिला रोज बसमध्ये पाहायचो आणि माझ्या लक्षात आलं की ती पण मला मधूनमधून हळूच न्याहाळायची.
तिची नजर माझ्यावर पडली की मी पटकन दुसरीकडे पाहायचो, जणू काही मला काहीच माहीत नाही. पण मला खात्री होती तिला नक्कीच कळालं होतं की मी तिच्याकडे पाहतोय. तरीही ती काहीच बोलली नाही आणि मी पण शांतच राहिलो. पण एक दिवस असं झालं की मी तिला नेहमीप्रमाणे पाहत होतो आणि अचानक तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं, इतकं साधं पण इतकं गोड की माझं मन थक्क झालं. मी पण संकोचाने का होईना तिला हलकेच हसून प्रतिसाद दिला. त्या क्षणाने माझ्या मनातली भीती कुठेतरी कमी झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती तिथेच उभी होती. तिने माझ्याकडे हलकेच पाहिलं आणि यावेळी माझ्या मनातली हिंमत जागी झाली. मी थोडं धीर करून तिला म्हणालो, मॅडम, इथे येऊन बसा. माझा आवाज कदाचित थोडा थरथरला असेल, पण मी बोलून तर टाकलं. तिने पुन्हा तेच हलकंसं हास्य चेहऱ्यावर आणलं. मला धन्यवाद म्हणाली आणि ती माझ्या जागेवर बसली. मी तिथेच तिच्या बाजूला उभा राहिलो आणि माझ्या मनात एक नवीनच उत्साह निर्माण झाला. त्या छोट्या संवादाने आमच्यातलं अंतर थोडं कमी झालं होतं. बसच्या त्या रोजच्या प्रवासात आता एक नवीन सुरुवात झाली होती, एक साधी पण अर्थपूर्ण. मला वाटत होतं की ही फक्त सुरुवात आहे, पण पुढे काय होईल हे मला उत्सुकतेने पाहायचं होतं. मग असंच काही दिवस गेले आणि मी तिला रोज बसायला जागा देऊ लागलो. हळूहळू त्या छोट्या संवादातून आमच्यात एक साधी पण गोड मैत्री निर्माण झाली. बसच्या त्या गर्दीत जास्त बोलणं शक्य नव्हतं, पण तरीही आम्ही एकमेकांना ओळखू लागलो होतं. तिचं नाव प्रीती आहे आणि ती एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करते हे मला कळालं. मी ज्या बस स्टॉपवर उतरायचो तिथून पुढच्या स्टॉपवरती उतरायची आणि शाळेत जायची. रोजच्या या छोट्या भेटीतून माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी वाढत होती. तिच्या साध्या बोलण्यात आणि हसण्यात एक खास गोष्ट होती जी मला खूप आवडायची. एक दिवस नेहमीप्रमाणे मी तिला जागा दिली. ती बसली आणि थोड्याच वेळात तिच्या शेजारी बसलेली व्यक्ती उठून पुढे गेली. जागा मोकळी पाहून मी थोडा संकोच करतच तिच्या शेजारी बसलो. तिच्या इतक्या जवळ बसताच माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. एक वेगळी संकोचाची आणि उत्साहाची लहर माझ्या मनातून गेली. तिच्या साडीचा हलका सुगंध, तिच्या हातातली बांगडी यांचा मंद आवाज, सगळं काही मला जाणवत होतं. मग आम्ही हळूच गप्पा सुरू केल्या. रोजच्या छोट्या गोष्टींवर बोलताना मला कधीतरी तिच्याशी आणखीन जवळीक साधावी असं वाटायचं. अचानक माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, प्रीती, आज संध्याकाळी माझं ऑफिस सुटलं की मी तुझ्या शाळेकडे येऊ का? तिने माझ्याकडे पाहत विचारलं. का? तिच्या त्या साध्या प्रश्नाने मला एकदम गोंधळात टाकलं. माझ्या मनात उत्तर तयारच नव्हतं. मी काय बोलू? मला तुला भेटायचं आहे असं थेट म्हणावं का, की आणखीन काहीतरी सांगावं? मी शांतच बसलो. माझ्या चेहऱ्यावर कदाचित थोडा गोंधळ दिसत असावा, पण तिने माझी ही अवस्था पाहिली आणि हलकेच हसत म्हणाली, हो, ये ना, मला कॉल कर. त्या शब्दांसोबत तिने मला तिचा मोबाईल नंबर दिला. मी तो नंबर घेताना माझ्या हातात एक छोटीशी थरथर जाणवली. तिच्या त्या हसण्याने आणि त्या छोट्या संमतीने माझ्या मनात एक नवीन आशा जागी झाली. त्या दिवशी बसचा प्रवास संपला तेव्हा माझ्या मनात संध्याकाळी तिला भेटण्याची उत्सुकता दाटून आली होती. एका अनपेक्षित क्षणाने आमचं नातं एक पाऊल पुढे गेलं होतं आणि मला वाटत होतं की ही फक्त सुरुवात आहे. संध्याकाळी मी ऑफिस सुटल्यानंतर थेट प्रीतीच्या शाळेजवळ गेलो. मनात एक वेगळीच उत्सुकता होती तिला भेटण्याची, तिच्याशी आणखीन बोलण्याची. मी तिथे पोहोचलो आणि तिला कॉल केला. ती शाळेतून निघायच्या तयारीतच होती. कदाचित तिचं शिकवणं संपलं असावं. थोड्याच वेळाने ती बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण तरीही तिचं ते हलकंसं हास्य कायम होतं. आम्ही गप्पा मारत मारत तिथून चालायला लागलो आणि समोरच दिसणाऱ्या एका छोट्या उद्यानात गेलो. त्या उद्यानात झाडांच्या सावलीत शांतता होती आणि गर्दीतून बाहेर पडल्यावर तिथलं वातावरण मला खूपच निवांत वाटलं. उद्यानात एका झाडाखाली लाकडी बाकडा होता. आम्ही तिथे जाऊन बसलो. संध्याकाळच्या मंद प्रकाशात तिचा चेहरा आणखीनच सुंदर दिसत होता. गप्पा सुरू झाल्या आणि मी तिला विचारलं, प्रीती, तुझ्या घरी कोण कोण असतं? तिने माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे सांगितलं, घरी फक्त मी आणि माझी लहान मुलगी आहे, आम्ही दोघीच. मग ती थोडं थांबली आणि पुढे म्हणाली, माझा नवरा 2 वर्षांपूर्वी वारला. हे ऐकून मला धक्काच बसला. माझ्या मनात तिच्याबद्दल वेगळीच कल्पना होती. मी तर विचार केला होता की ती अजून अविवाहित असेल. तिच्या सौंदर्यावरून आणि तिच्या हसऱ्या स्वभावावरून मला असं कधीच वाटलं नव्हतं की तिच्या आयुष्यात इतकं दुःख दडलं असेल. मी थोडा गोंधळलो, पण मग हळूच तिला विचारलं, मग मुलीला घरी कोण सांभाळतं? ती म्हणाली, सकाळी मी तिला पाळणाघरात सोडते आणि संध्याकाळी शाळा सुटल्यावर परत घरी घेऊन जाते. तिच्या या बोलण्यातून मला तिची मेहनत आणि जबाबदारी जाणवली. एकटीने मुलीला सांभाळ करणं, शाळेत शिकवणं आणि तरीही चेहऱ्यावर हास्य ठेवणं, हे सगळं मला थक्क करून गेलं. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ताकद दिसत होती. त्या क्षणी माझ्या मनात तिच्याबद्दल आदर वाढला. तिच्या नवऱ्याला जाऊन 2 वर्ष झाले होते असं तिने मला सांगितलं.
एका रस्त्यावरील अपघातात त्याचा मृत्यू झाला होता आणि त्या आठवणीने तिच्या आवाजात एक हलकीशी थरथर जाणवली. तिच्या आयुष्यातलं हे दुःख ऐकून माझं मन भरून आलं. मग तिने माझ्याबद्दल विचारलं आणि मी पण माझी सगळी कहाणी तिला सांगितली. माझं नाव, माझं वय, माझं घर आणि माझी नोकरी, सगळं काही. त्या संध्याकाळी त्या उद्यानातल्या बाकड्यावर बसून आम्ही एकमेकांना जणू खूप दिवसांपासून ओळखत असल्यासारखं बोलत राहिलो. गप्पा मारता मारता वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. मग हळूहळू सूर्य मावळला आणि आम्ही घरी जायला निघालो. उद्यानासमोरच बस स्टॉप होता. आम्ही तिथे थांबलो आणि थोड्याच वेळात आमची बस आली. आम्ही दोघंही बसमध्ये चढलो, पण त्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. बसमध्ये बसायला जागा तर मिळणं दूरच, पण उभं राहायलाही पुरेशी जागा नव्हती. लोक एकमेकांवर धडकत होते आणि बसच्या प्रत्येक थांब्यावर आणखीन गर्दी वाढत होती. अशा परिस्थितीत मी आणि प्रीती एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहिलो. गर्दीच्या धक्क्यांमुळे आम्हाला एकमेकांना चिकटूनच उभं राहावं लागलं. प्रीती माझ्याकडे तोंड करून उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच विश्वास दिसत होता. ती माझ्या इतक्या जवळ आली की मला तिच्या श्वासांचा मंद आवाज जाणवत होता. त्या गर्दीत तिला इतर कोणापासून तरी अस्वस्थ वाटलं असावं, म्हणून ती माझ्या आणखीन जवळ सरकली. मला जाणवलं की तिला माझ्यावर विश्वास आहे. एका अनोळखी माणसाच्या जवळ जाण्यापेक्षा माझ्यासोबत तिला सुरक्षित वाटत होतं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिथे भीती नव्हती, फक्त एक शांतता होती. त्या क्षणी माझ्या मनात तिच्यासाठी आदर अजूनच वाढला. बसच्या त्या गर्दीत, त्या धक्क्यांमध्येही आमच्यात एक न बोललेलं नातं जाणवत होतं. मी तिला आधार देण्यासाठी हळूच माझे हात स्थिर ठेवले, जेणेकरून तिला बरे वाटेल. बस पुढे सरकत होती आणि आमचा हा प्रवास आता फक्त शारीरिक जवळीक नव्हता, तर मनानेही एकमेकांना समजून घेण्याचा होता. बसच्या त्या गर्दीत प्रीती माझ्या इतक्या जवळ होती की तिचा स्पर्श मला सतत जाणवत होता. त्या जवळीकीने माझं मन अस्वस्थ झालं होतं. मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते अवघड होत चाललं होतं. बसच्या धक्क्यांमुळे तिला नीट उभंही राहता येत नव्हतं, म्हणून तिने हळूच तिचा हात माझ्या खांद्यावर ठेवला. त्या स्पर्शातून ती माझा आधार घेत होती आणि मला तिची ती गरज जाणवत होती. बसमध्ये प्रचंड उकाडा होता. उन्हाळ्याची ती संध्याकाळ आणि इतकी गर्दी, यामुळे सगळ्यांच्याच कपाळावर घामाचे थेंब दिसत होते. प्रीतीच्या चेहऱ्यावरही घामाच्या धारा झाल्या होत्या आणि घामाने ओली झाल्याने तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच थकलेली चमक दिसत होती. तिच्या घामाचा हलका सुगंध माझ्या नाकात शिरत होता आणि तो मला एका वेगळ्याच भावनेत घेऊन जात होता. तिच्या कानाजवळून घामाचे थेंब हळूच खाली सरकत होते आणि ती माझ्याकडे एकटक पाहत होती. तिच्या नजरेत काहीतरी खास होतं, एक शांतता, एक विश्वास आणि कदाचित एक न बोललेली भावना. माझ्या मनात जे विचारांचं वादळ उठलं होतं ते काहीसं तिच्या डोळ्यातही दिसत होतं. त्या गर्दीत तिचं शरीर माझ्या जवळ येत होतं आणि तिच्या साडीचा ओला भाग मला जाणवत होता. पण त्या क्षणी माझ्या मनात फक्त तिच्या जवळीकीची जाणीव नव्हती, तर तिच्या नजरेने मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला होता असं वाटत होतं. तिच्या डोळ्यातून मला एक सूचक भाव मिळाला, जणू ती मला काहीतरी सांगू पाहत होती. बसच्या त्या उकाड्यात, त्या धक्क्यांमध्ये आम्ही एकमेकांच्या इतके जवळ होतो की मला तिच्या श्वासांचा मंद आवाज ऐकू येत होता. माझं मन त्या क्षणी तिच्या त्या नजरेत हरवून गेलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा घाम, तिच्या डोळ्यातली ती भावना आणि तिच्या हाताचा तो हलका आधार, या सगळ्याने मला एका वेगळ्याच विश्वात नेलं होतं. त्या संध्याकाळी त्या बसच्या प्रवासात आमच्यातलं नातं शब्दांपलीकडे गेलं होतं. मी तिच्या नजरेत हरवत होतो आणि मला जाणवत होतं की ही जवळीक फक्त शारीरिक नव्हती, तर त्यात काहीतरी गहिरं आणि अर्थपूर्ण होतं. आता प्रीतीचा बस स्टॉप जवळ येत होता. आम्ही दोघेही उतरण्यासाठी हळूहळू बसच्या पुढच्या दरवाजाकडे सरकायला लागलो. बसमधली गर्दी अजूनही तशीच होती आणि पुढे जाण्यासाठी आम्हाला बराच प्रयत्न करावा लागत होता. प्रीती माझ्या पुढे चालली होती आणि मी तिच्या मागे होतो. तिची साडी हलकेच तिच्या चालण्याबरोबर डोलत होती आणि तिची आकृती मला स्पष्ट दिसत होती. त्या गर्दीत आम्ही एकमेकांच्या इतके जवळ होतो की मला तिच्या जवळीकीची तीव्र जाणीव होत होती. माझं मन अस्वस्थ होतं आणि त्या जवळीकीने माझ्या शरीरात एक वेगळी संवेदना जागी झाली होती. पण प्रीती शांत होती. तिने मला काहीच बोललं नाही. कदाचित तिला समजत होतं की ही परिस्थिती अनावधानाने घडली होती आणि माझ्यावर तिचा विश्वास होता. शेवटी तिचा स्टॉप आला आणि आम्ही दोघेही बसमधून खाली उतरलो. बाहेर पडताच त्या गर्दीतून सुटका झाल्याने हायसं वाटलं. संध्याकाळचे 6:30 वाजले होते आणि आकाशात अंधार पसरायला सुरुवात झाली होती. मी प्रीतीला तिच्या घरी सोडायचं ठरवलं. तिचं घर बस स्टॉपपासून साधारण 10 मिनिटांच्या अंतरावर होतं. आम्ही चालत निघालो. रस्त्यावर वाहनांचा आवाज आणि आजूबाजूला लोकांची लगबग होती, पण आमच्यात एक शांतता होती. मी तिला विचारलं, प्रीती, तू मुलीला कधी घरी घेऊन येतेस? तिने उत्तर दिलं, घरातली सगळी कामं आटोपून रात्री 8 किंवा 8:30च्या सुमारास मी तिला पाळणाघरातून घेऊन येते. तिच्या बोलण्यातून तिच्या आयुष्याची ती मेहनत आणि जबाबदारी पुन्हा जाणवली.
मी मनातल्या मनात वाट पाहत होतो की ती कदाचित म्हणेल, घरी ये, चहा पिऊन जा. पण तसं काहीच घडलं नाही. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता आणि कदाचित तिला एकटीला थोडा वेळ हवा असेल असं मला वाटलं. आम्ही तिच्या घराजवळ पोचलो. तिथे एका झाडाखाली मी थांबलो. तिने माझ्याकडे पाहिलं, हलकेच हसली आणि म्हणाली, बाय, उद्या भेटू. मी तिला बाय बोलून तिथून निघालो. चालताना माझ्या मनात तिच्या आयुष्याचा विचार घोळत राहिला. तिची ती एकटीची लढाई, तिचं ते हसणं आणि आमच्यातली ही नवीन सुरुवात. त्या रात्री मी घरी परतलो, पण माझं मन अजूनही तिच्या विचारात हरवलेलं होतं. त्या रात्री मला झोपच लागत नव्हती. डोळे मिटले की प्रीतीचाच चेहरा माझ्या समोर यायचा. तिचं ते बसमधलं घामाने भिजलेलं अंग, तिच्या साडीतून येणारा तो मंद सुगंध आणि तिच्या जवळीकीचा तो स्पर्श, हे सगळं माझ्या मनात घोळत राहिलं. त्या आठवणींनी माझं मन इतकं बेचैन झालं की मला त्या रात्री दोनदा स्वतःला शांत करावं लागलं. पण तरीही तिचा तो प्रभाव माझ्या मनातून जायचं नाव घेत नव्हता. त्या रात्रीनंतर माझ्या रोजच्या आयुष्यात एक बदल झाला. मी दररोज संध्याकाळी तिच्या शाळेकडे जाऊ लागलो आणि मग आम्ही एकत्र घरी परतायचो. हळूहळू आमच्यातली मैत्री इतकी घट्ट झाली की आम्ही आता एकमेकांचे खूप जवळचे मित्र बनलो होतो. एक दिवस संध्याकाळी आम्ही नेहमीप्रमाणे बसमधून उतरलो आणि घरी चालत निघालो. पण अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि क्षणार्धात जोरदार पाऊस सुरू झाला. प्रीतीने पटकन तिच्या साडीचा पदर डोक्यावर घेतला आणि आम्ही दोघेही पावसातून वाचण्यासाठी वेगाने चालायला लागलो. रस्त्यावर पाणी साचायला लागलं होतं आणि पावसाच्या थेंबांनी आम्हाला पूर्ण भिजवून टाकलं. प्रीतीच्या घराकडे पोहोचेपर्यंत आम्ही दोघेही पुरते भिजून चिंब झालो होतो. पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. उलट तो आणखीन जोरात कोसळत होता. तिच्या घरासमोर पोचल्यावर प्रीती माझ्याकडे वळली. तिचे केस ओले झाले होते आणि तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब चमकत होते. तिने मला पाहिलं आणि म्हणाली, हेमंत, तू खूप भिजला आहेस, चल माझ्या घरी, पाऊस थांबला की जा. तिच्या त्या बोलण्यात एक आपुलकी होती आणि मला ते ऐकून बरं वाटलं. पावसाच्या सरी अजूनही जोरात कोसळत होत्या आणि माझ्या मनातही एक वेगळंच वादळ उठलं होतं. तिच्या घरात जायची ही पहिलीच वेळ होती आणि मला एका नव्या सुरुवातीची चाहूल लागली. मी मनातूनच या क्षणाची वाट पाहत होतो. प्रीतीच्या त्या बोलण्याने माझ्या मनात एक आनंदाची लहर उसळली आणि मी लगेच हो म्हणालो. तिचं घर दुसऱ्या मजल्यावर होतं. पावसाने भिजलेल्या कपड्यांसह आम्ही जिने चढायला लागलो. पायऱ्यांवरून पाणी टपकत होतं आणि जिन्याच्या मंद प्रकाशात आम्ही वर पोचलो. आम्ही दोघे तिच्या घराच्या दारापर्यंत गेलो. तिच्या साडीतून पाणी गळत होतं आणि माझे कपडेही ओले चिंब झाले होते. त्या क्षणी मला जाणवलं की हा पाऊस फक्त आम्हाला भिजवून गेला नव्हता, तर आमच्यातलं नातंही एका नव्या टप्प्यावर घेऊन गेला होता. प्रीतीने तिच्या पर्समधून चावी काढली आणि दरवाजा उघडला. आम्ही दोघेही आत गेलो. भिजलेले, थंडीने कुडकुडणारे, पण मनात एक वेगळीच ऊब होती. घरात शांतता होती. फक्त आमच्या ओल्या कपड्यातून टपकणारं पाणी आणि बाहेर पडणारा पाऊस यांचा आवाज ऐकू येत होता. प्रीतीची साडी तिच्या अंगाला चिकटली होती आणि त्या ओलसर कपड्यांमुळे तिची आकृती स्पष्ट दिसत होती. तिचं सौंदर्य त्या क्षणी आणखीन खुलून दिसत होतं. एक नैसर्गिक, साधं पण आकर्षक रूप. तिने आतून एक टॉवेल आणला आणि मला देत म्हणाली, हेमंत, तू डोकं पुसून घे, मी तोपर्यंत कपडे बदलून येते. तिचं ते बोलणं ऐकून मी टॉवेल घेतला, पण माझी नजर तिच्यावरून हटत नव्हती. तिची साडी ओली झाल्याने तिची चाल अजूनच उठून दिसत होती आणि ती बाथरूमकडे जाताना मला तिच्या सौंदर्याची एक वेगळी झलक मिळाली. मी डोकं पुसायला सुरुवात केली, पण माझं लक्ष तिच्याच विचारात होतं. थोड्या वेळाने ती बाथरूममधून बाहेर आली. तिने एक गुलाबी रंगाची मॅक्सी घातली होती, साधी पण तिच्या व्यक्तिमत्वाला शोभणारी. तिचे ओले केस मोकळे सोडलेले होते आणि त्या मॅक्सीत ती एकदम ताजी आणि प्रसन्न दिसत होती. पावसाने भिजलेली ती प्रीती आता एका नव्या रूपात माझ्यासमोर उभी होती. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक हलकीशी चमक होती. घरातली ती शांतता आणि बाहेरचा पाऊस यामुळे वातावरणात एक वेगळी जादू निर्माण झाली होती. मी टॉवेलने डोकं पुसत होतो, पण माझं मन त्या क्षणी तिच्या सौंदर्यात आणि तिच्या त्या साध्या बोलण्यात हरवून गेलं होतं. त्या छोट्या घरात आम्ही दोघेच होतो आणि मला जाणवत होतं की हा पाऊस आम्हाला फक्त भिजवून गेला नव्हता, तर आमच्यातलं नातंही एका नव्या पातळीवर घेऊन गेला होता. प्रीती बाथरूममधून बाहेर आली आणि तिची नजर माझ्यावर पडली. मी टॉवेलने डोकं पुसून घेतलं होतं, पण माझे कपडे अजूनही ओले चिंब झालेले होते. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हलक्या स्वरात म्हणाली, हेमंत, तू पण तुझे कपडे बदलून घे, नाहीतर थंडी वाजेल. मी माझ्या मिस्टरांचे काही कपडे बाथरूममध्ये ठेवते, तू जा आणि ते घालून घे. तिच्या त्या काळजीने मला बरं वाटलं. मी थोडा संकोच करत म्हणालो, ठीक आहे. ती आत गेली आणि थोड्या वेळाने तिच्या नवऱ्याची एक टी शर्ट आणि शॉर्ट्स घेऊन आली. तिने ते बाथरूममध्ये ठेवले आणि मला इशारा केला. मी बाथरूममध्ये गेलो आणि दरवाजा लावून घेतला. आत गेल्यावर मला एक वेगळी शांतता जाणवली. बाथरूमच्या एका कोपऱ्यात प्रीतीने तिचे ओले कपडे ठेवले होते. तिची साडी, पर्कर आणि इतर गोष्टी व्यवस्थित तिथे पडल्या होत्या.
मी माझे ओले कपडे काढायला सुरुवात केली. माझ्या अंगाला थंडी जाणवत होती आणि ते ओले कपडे काढताना एक सुटकेचा निश्वास सुटला. माझी नजर तिच्या त्या ओल्या कपड्यांवर गेली. तिच्या साडीतून आणि इतर गोष्टींमधून अजूनही पाणी टपकत होतं. माझं मन एका क्षणासाठी थांबलं. त्या कपड्यांतून मला तिच्या त्या बसमधल्या घामाचा तोच मंद सुगंध जाणवला. ती आठवण माझ्या मनात परत आली. तिची ती जवळीक, तिचं ते सौंदर्य. पण मी स्वतःला सावरलं आणि तिच्या नवऱ्याची टी-शर्ट आणि शॉर्ट्स घालून बाहेर यायची तयारी केली. टी-शर्ट थोडी मोठी होती आणि शॉर्ट्स मला थोडे सैल वाटले, पण तरीही ते कोरडे कपडे घालून मला हायसं वाटलं. मी बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा प्रीती माझ्याकडे पाहून हलकेच हसली. "आता बरं वाटतंय का?" तिने विचारलं. मी होकारावरती मान हलवली. त्या क्षणी माझ्या मनात तिच्याबद्दलची आपुलकी अजून वाढली. तिच्या त्या काळजीने आणि साधेपणाने माझं मन भरून आलं होतं. हा क्षण माझ्यासाठी फक्त कपडे बदलण्याचा नव्हता, तर आमच्यातल्या नात्यातली एक नवीन ऊब जाणवायचा होता. प्रीती किचनमध्ये चहा बनवायला गेली होती. तिच्या पावलांचा मंद आवाज आणि भांड्यांचा हलका खणखणाट मला ऐकू येत होता. मी हॉलमध्ये गेलो आणि सोफ्यावर बसलो. बाहेर पाऊस अजूनही थांबला नव्हता. खिडकीतून त्याचा सततचा आवाज येत होता आणि घरात एक शांत पण भावनिक वातावरण निर्माण झालं होतं. थोड्याच वेळात प्रीती 2 कप चहा घेऊन हॉलमध्ये आली. तिने ते टेबलवर ठेवले आणि माझ्याकडे एकटक पाहत राहिली. तिच्या नजरेत काहीतरी खोल भाव होते, जणू ती काही सांगू पाहत होती. मग ती हळूच म्हणाली, "हेमंत, तुला या कपड्यांमध्ये पाहून मला सूरजची आठवण येऊ लागली आहे." सूरज हे तिच्या मृत नवऱ्याचं नाव होतं. तिच्या आवाजात एक हलकीशी कंपन होती आणि मला तिच्या मनातलं दुःख जाणवलं. मी तिच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणालो, "प्रीती, मला हे कपडे एकदम बरोबर फिट झालेत बघ." माझ्या त्या बोलण्याने तिला थोडं हलकं वाटावं असं मला वाटलं, पण तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. ते पाहून माझं मन हेलावलं. मी लगेच तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि तिचा हात माझ्या हातात घेतला. तिचे हात थंड होते, पण त्यात एक उबदार भावना होती. मी तिला म्हणालो, "प्रीती, जे झालं ते विसरून जा आता. आयुष्य अजून संपलेलं नाही. पुढे खूप काही आहे. त्याचा विचार कर." माझ्या बोलण्यातून तिला आधार द्यायचा माझा प्रयत्न होता. मी हळूहळू तिचा हात प्रेमाने दाबला, जणू त्या स्पर्शातून तिला धीर देऊ पाहत होतो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि मग हळूच तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. त्या क्षणी तिच्या अश्रूंनी माझं टी-शर्ट ओलं झालं, पण मला त्या ओलसरपणापेक्षा तिच्या मनातलं ओझं जास्त जाणवलं. मी तिच्या हातावरून हळूवार हात फिरवत राहिलो आणि आम्ही दोघेही काही क्षण शांत बसलो. बाहेरचा पाऊस आणि आतली ती शांतता यामुळे वातावरणात एक वेगळी जादू निर्माण झाली होती. तिचं ते डोकं माझ्या खांद्यावर असताना मला जाणवलं की आमच्यातली ही जवळीक फक्त मैत्रीची नव्हती, तर त्यात एक खोल भावनिक नातं निर्माण होत होतं. त्या संध्याकाळी त्या चहाच्या कपासमोर आम्ही एकमेकांना आधार देत होतो आणि माझ्या मनात तिच्यासाठी एक नवीनच काळजी निर्माण झाली होती. मी तिच्या कपाळावर हळूवारपणे एक चुंबन दिलं. माझ्या त्या कृतीने ती थक्क झाली नाही, उलट तिने माझा हात प्रेमाने दाबला, जणू तिला तो आधार हवाच होता. मग मी तसंच सोफ्यावर बसल्या बसल्या तिला मिठीत घेतलं. तिच्या अंगाला माझ्या अंगाची ऊब जाणवत होती आणि प्रीतीनेही मला तितक्याच आपुलकीने साथ दिली. ती माझ्या कानात हळूच कुजबुजली, "तुला पाहून आज मला सूरजची खूप आठवण येते. तुझ्या मिठीतही तशीच ऊब आहे जी सूरजच्या मिठीत होती." तिच्या त्या शब्दांनी माझं मन भरून आलं. मी तिला प्रेमाने म्हणालो, "प्रीती, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला सूरजची कमी कधीच भासू देणार नाही." हे बोलताना माझ्या आवाजात एक दृढता होती. मी तिला आणखीन घट्ट मिठी मारली, जणू त्या मिठीतून तिच्या सगळ्या दुःखाला मी दूर करू पाहत होतो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गायब होऊन एक वेगळीच भावना दिसू लागली. तिने हळूच माझ्या ओठांना तिच्या ओठांनी स्पर्श केला आणि आमच्यात एक न बोललेलं नातं जणू शब्दातून नव्हे तर भावनातून व्यक्त झालं. मी तिला साथ दिली. त्या क्षणी आम्ही दोघेही एकमेकांच्या जवळीकीत हरवून गेलो होतो. सोफ्यावर बसलेले आम्ही त्या भावनांच्या ओघात वाहत होतो. तिने माझी टी-शर्ट हळूच काढली आणि माझ्या छातीवर हलकेच चुंबन दिलं. तिच्या स्पर्शात एक आठवण आणि एक नवीन सुरुवात मिसळलेली होती. ती म्हणाली, "सूरजच्या छातीवरही असेच केस होते आणि त्याचं शरीरही तुझ्यासारखंच मजबूत होतं." तिच्या त्या बोलण्यात सूरजची आठवण होती, पण माझ्यासाठी ती एक कौतुकाची भावना होती. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता दुःख नव्हतं, तर एक वेगळीच उमेद दिसत होती. बाहेर पाऊस अजूनही पडत होता आणि त्या खिडकीतून येणारा मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. त्या क्षणी मला जाणवलं की तिच्यासाठी मी फक्त एक मित्र नव्हतो, तर तिच्या आयुष्यात एक नवीन आधार बनत होतो. आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवलेलो होतो आणि त्या संध्याकाळी त्या छोट्या घरात आमचं नातं एका नव्या टप्प्यावर पोचलं होतं. तिच्या स्पर्शात आणि तिच्या शब्दात मला तिच्या भूतकाळाची सावली आणि भविष्याची आशा दोन्ही जाणवत होत्या. मग मी हळूच तिची मॅक्सी वर सरकवली आणि ती काढून बाजूला ठेवली. तिची ती मॅक्सी खाली पडताच तिचं सौंदर्य माझ्यासमोर उलगडलं. त्या क्षणी तिची ती नैसर्गिक ऊब मला जाणवली. तिच्यातून तोच परिचित सुगंध मला भेटला, तो घामाचा, तिच्या जवळीकीचा सुगंध, जो मला बसमधल्या त्या क्षणापासून आठवत होता. मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या स्पर्शाने माझं मन एका वेगळ्या भावनेत हरवून गेलं.
तिच्यातून एक मऊपणा आणि उष्णता जाणवत होती आणि मी त्या क्षणात तिच्या जवळीकीचा आनंद घेत होतो. प्रीती हसली आणि म्हणाली, हेमंत, सगळं संपवू नकोस. मला नंतर मुलीला पण द्यायचं आहे. तिच्या त्या बोलण्यात एक मायेचा स्वर होता आणि मी तिच्या त्या काळजीला मान देऊन थांबलो. मग मी शॉर्ट्स काढून बाजूला ठेवली आणि प्रीतीनेही उरलेले कपडे बाजूला काढले. आम्ही दोघेही त्या क्षणी एकमेकांसमोर होतो आणि तिच्या नजरेत एक आश्चर्य दिसलं. ती म्हणाली, सूरज असा नव्हता, तू वेगळा आहेस. तिच्या त्या शब्दांनी मला एक अभिमान वाटला. मनातल्या मनात मी विचार केला की कदाचित मी तिच्यासाठी काहीतरी खास आहे. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हळूच मला स्पर्श केला. जणू ती माझ्या जवळ येण्याचा एक मार्ग शोधत होती. थोड्या वेळाने ती उभी राहिली आणि मी सोफ्यावर बसलेलो होतो. ती माझ्या समोर आली आणि तिच्या जवळीकीने माझं मन पुन्हा तिच्यात हरवून गेलं. मी तिच्या जवळ गेलो, तिच्या तिथे हळुवारपणे कुरवाळलं आणि त्या क्षणाचा आनंद घेत होतो. तिच्या स्पर्शात एक जाणीव होती आणि तिच्या नजरेत एक भावना होती जी मला सांगत होती की हे फक्त प्रेम नव्हतं, तर त्यात काहीतरी गहिरं होतं. नंतर प्रीती सोफ्यावर माझ्या जवळ आली आणि आम्ही एकमेकांच्या इतके जवळ होतो की तिची ऊब मला स्पष्ट जाणवत होती. तिच्या जवळीकीने माझं मन तिच्यात हरवून गेलं. मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या स्पर्शाने एक वेगळीच ऊर्जा माझ्यात संचारली. ती हळूच काही आवाज काढू लागली. तिच्या भावनांचा तो मंद नाद मला तिच्या मनातलं सगळं सांगत होता. थोड्या वेळाने तिच्यातून एक उष्णता जाणवली आणि ती माझ्या जवळ आणखीन सरकली. प्रीती खूप दिवसांपासून एकटी होती आणि त्या क्षणी तिच्या भावना उफाळून आल्या होत्या. मी तिच्या जवळ राहिलो, तिला साथ देत त्या क्षणाचा एक भाग बनलो. मग ती त्यावर हळूच बसली आणि आमचं नातं त्या क्षणी एका नव्या पातळीवर गेलं. तिच्या हालचाली सावकाश आणि लयबद्ध होत्या आणि आम्ही दोघंही त्या भावनांच्या ओघात वाहत होतो. तिचं मन माझ्या जवळ येत होतं आणि मी तिच्या ओठांना हळुवारपणे स्पर्श करत होतो. आमच्यात एक न बोललेलं संनाद निर्माण झालं होतं. जणू आम्ही एकमेकांच्या भावनात मग्न झालो होतो. बाहेर पाऊस कोसळत होता आणि त्या घरात फक्त आम्ही दोघेच होतो. सुमारे 10 मिनिटं असंच चाललं आणि मग मी तिला हळूच म्हणालो, प्रीती, पाऊस खूप जोरात येणार आहे, काय करू? तिने माझं बोलणं ऐकलं आणि तिच्या हालचाली अचानक थोड्या जोरकस झाल्या. मग ती पटकन खाली उतरली. त्या क्षणी मला जाणवलं की तिच्यासाठी हा फक्त एक क्षण नव्हता, तर त्यात तिच्या भावना आणि माझ्यावरचा विश्वास सामील होता. आम्ही पुन्हा एकमेकांच्या जवळ आलो आणि त्या संध्याकाळी त्या सोफ्यावर आमचं नातं एका नव्या अर्थाने परिपूर्ण झालं. बाहेरचा पाऊस आणि आतली शांतता यामुळे तो क्षण माझ्या मनात कायमचा कोरला गेला. नंतर आम्ही दोघेही सोफ्यावर बसून राहिलो. पाऊस अजूनही बाहेर पडत होता आणि घरात एक शांत पण खास वातावरण तयार झालं होतं. प्रीतीने टेबलवरून चमचा घेतला, चहा धवळला आणि शांतपणे प्यायला सुरुवात केली. त्या संध्याकाळी आम्ही थोडा वेळ शांत बसलो. चहाचा तो कप तिच्या हातात होता आणि तो हळूहळू ती पीत होती. माझ्या मनात विचार आला की तिच्या आयुष्यात सूरज किती खास होता आणि आता मी तिच्या आयुष्यात कुठेतरी त्याची जागा घेत होतो. त्या रात्रीनंतर माझ्या दिनक्रमात एक बदल झाला. मी रोज संध्याकाळी प्रीतीच्या घरी जाऊ लागलो. आम्ही एकत्र गप्पा मारायचो, तिच्या मुलीला पाळणाघरातून घरी आणायचो आणि मग त्या छोट्या घरात आमचा वेळ घालवायचो. प्रीती आता रोज तसाच चहा बनवायची, तिच्या त्या खास पद्धतीने, आणि तो प्यायची. सुरुवातीला मला ते थोडं आश्चर्यकारक वाटायचं, पण हळूहळू मला तिची ती सवय आवडायला लागली. तिच्या चेहऱ्यावर तो चहा पिताना एक वेगळी समाधानाची भावना दिसायची. जणू ती तिच्या भूतकाळाच्या आठवणींना पुन्हा जागवत होती आणि माझ्यासोबत नवीन आठवणी बनवत होती. मला तिच्या त्या सवयीचं कौतुक वाटायचं, कारण त्यात तिचं सूरजवरचं प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास दोन्ही दिसत होते. रोज संध्याकाळी त्या सोफ्यावर बसून त्या चहाच्या कपासमोर आम्ही हसत बोलत राहायचो. त्या छोट्या गोष्टीतून आमचं नातं अधिक घट्ट होत गेलं. पाऊस असो वा ऊन, तिच्या घरी जाणं आणि तिच्यासोबत वेळ घालवणं माझ्यासाठी आता आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलं होतं. शेवटी आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके गुंतलो की एकमेकांशिवाय राहणं आम्हाला अशक्य वाटू लागलं. प्रीती माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली होती आणि तिच्याशिवाय माझं मन कुठेही रमत नव्हतं. तिचं ते हसणं, तिची ती काळजी आणि तिच्यासोबत घालवलेले ते संध्याकाळीचे क्षण माझ्या मनात कायम घर करून राहिले होते. मग एक दिवस मी ठरवलं की ही गोष्ट घरी सांगायचीच. मी आई आणि बाबांना प्रीतीबद्दल सांगितलं, तिच्या आयुष्याची कहाणी, तिची मुलगी आणि आमच्यातलं हे नातं. सुरुवातीला त्यांना हे मान्य नव्हतं. ती विधवा आहे आणि तिला मुलगीही आहे, हे कसं शक्य आहे असं म्हणत ते नाराज झाले. त्यांच्या मनात समाजाची भीती आणि माझ्या भविष्याची चिंता होती. पण मी त्यांना खूप समजावलं. मी सांगितलं की प्रीती माझ्यासाठी किती खास आहे आणि तिच्यासोबतच माझं आयुष्य पूर्ण होईल. हळूहळू माझ्या बोलण्याने त्यांचं मन मळलं आणि शेवटी त्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला. त्यानंतर आमचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात झालं. आमच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. प्रीती साडीत इतकी सुंदर दिसत होती की मी तिच्याकडे डोळे झाकून पाहत राहिलो. तिची मुलगीही आमच्यासोबत होती आणि त्या दिवशी ती छोटीशी परी आमच्या आनंदात सामील झाली. लग्नानंतर आम्ही एकत्र संसार थाटला. प्रीती, मी आणि तिची मुलगी
आम्ही एक छोटंसं पण सुखी कुटुंब बनलो. रोज संध्याकाळी घरी परतताना प्रीती माझी वाट पाहायची आणि तिची मुलगी माझ्याभोवती खेळत राहायची. आमच्या घरात आता हास्याचे सूर घुमायचे. आमच्या आयुष्यात आता एक नवीन सुरुवात झाली होती. प्रीतीने तिच्या भूतकाळाला मागे टाकलं आणि मी तिला एक नवीन भविष्य दिलं. कधी-कधी ती अजूनही सूरजच्या आठवणी सांगायची, पण आता त्या आठवणींमध्ये दुःख नव्हतं, फक्त एक गोड स्मित होतं. आम्ही दोघे एकमेकांसाठी आधार बनलो आणि त्या छोट्या मुलीने आमचं आयुष्य पूर्ण केलं. रोज रात्री आम्ही एकत्र जेवायचो, गप्पा मारायचो आणि माझ्या मनात एक समाधान होतं की मी प्रीतीला तिच्या एकटेपणातून बाहेर काढलं. आमचा हा संसार आता प्रेमाने आणि विश्वासाने भरलेला होता आणि त्या पावसाळी संध्याकाळी सुरू झालेली आमची कहाणी